पण जिल्ह्यातल्या गटबाजीमुळे मला काही वेळेला संधी मिळाली नाही। ज्या ज्या वेळेला विखे पाटील नाव माझ्या शिफारस करायचे, अशोकराव चव्हाण शिफारस करायचे, पण कुणीतरी मला आडवा यायचे, एखाद्या मांजराने माझी संधी जायची। पण त्याच्यामधल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, सगळ्या ठिकाणी आपलं यश मिळवायचे। माझे गुणदोष त्यांना माहिती आहे, मी काय करू शकतो काय करू शकत नाही या सगळ्यांना माहिती आहे। मला जे चांगलं करता येईल ते करण्याची आपण संधी द्यावी। बाळासाहेब विखे पाटील असतील, या सगळ्या मंडळींची आज आठवण येते। आणि हा सगळा जो प्रवास होता, हा प्रवास पूर्ण होऊन पुन्हा मी त्या मूळ टप्प्यावर आलो। मूळ का म्हणतो, मला सांगायला अभिमान वाटतो सुजय दादा, मी पार्लरला शिकत होतो त्याला 5वी ते 10वी मी 5 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जातो। म्हणजे माझ्या खरं म्हणजे जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झाली आणि आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पुन्हा मी भाजपच्या परिवारामध्ये आलो। एका अर्थानं चक्र पूर्ण झालं। आणि म्हणून मला असं वाटतं की मागच्या 32 वर्षामध्ये काँग्रेसने देखील मला भरपूर काम जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम मी केलं, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष केलं की ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे 4-4 उमेदवार असायचे, स्पर्धक असायचे, अशा ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली। स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचा वारंवार उल्लेख करतो। मला माहिती आहे की माझ्यासारखे 10,000 लोक त्यांच्याकडे नोकरीला असतील, पण मला विखे पाटलांनी सन्मानच दिला। काय बाळासाहेब विखे पाटलांच्या आयुष्यभर मी विसरू शकत नाही आणि त्यानंतरही पुढच्या पिढीने देखील तेवढाच रिस्पेक्ट दिला। म्हणून मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा घरामध्ये आलो, अशा प्रकारच्या भावना माझ्या मनात आहेत। आणि या 32 वर्षाच्या प्रवासामध्ये जो काही अनुभव आला, या अनुभवाचा उपयोग करून मागच्या काही चुका ज्या झाल्या त्या आता दुरुस्त करायची गरज आहे। सर्वात मोठी खंत जर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी असली पाहिजे ती की नगर तालुक्याचं आमदारकीचं पद, अतिशय आपल्या मनामध्ये खंत त्याची वाटली पाहिजे की आज शपथ घेऊन उठायचं की पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवाजीराव कडलेंना आपल्याला तालुक्याचा आमदार म्हणून पाहायचं। डॉक्टरांचा तर काही प्रश्नच नाही, मागच्या वेळेला 3 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले, पण आज आपली तयारी असली पाहिजे। आणि ज्या पद्धतीने मोदी साहेब काम करतायत, जे नियोजन चाललंय ते पाहता की या वेळेला विखे पाटलांचं मताधिक्य 5 लाखाचं झालं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही आणि कुणी आपलं मंत्रिपद नाकारू शकत नाही। याच्यासाठी काम करायचंय। आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या की मला संघटनेतच काम करायचं। मागचे 40 वर्ष मी काँग्रेसच्या संघटनेत काम करतो, पण जिल्ह्यातल्या गटबाजीमुळे मला काही वेळेला संधी मिळाली नाही। ज्या ज्या वेळेला विखे पाटील नाव माझ्या शिफारस करायचे, अशोकराव चव्हाण शिफारस करायचे, पण कुणीतरी मला आडवा यायचे, एखाद्या मांजराने माझी संधी जायची। पण आता परिस्थिती अशी झाली की माझे नेते अशोकरावजी चव्हाण असतील, विखे पाटील असतील, दोघं आता एका विचारामध्ये आले आणि आता शिवाजीराव कडले साहेबांचा देखील आधार आपल्या सगळ्यांना आम्हाला आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितच माझ्या अनुभवाचा उपयोग या पक्षामध्ये संघटनेसाठी केला जावा आणि तो होईल त्यासाठी मी काम करणार आहे। आणि हे करताना पुढच्या दोन्ही निवडणुका अक्षयदादांनी सांगितलं की विधानसभा लोकसभा ह्या आहेत, पण त्याच्यामधल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, सगळ्या ठिकाणी आपलं यश मिळवायचे। आणि या ठिकाणी मला जी काही जबाबदारी पक्ष देईल ती नेते मंडळी मला सांगतील की इथं बस, हे काम कर, नियोजनाचं काम कर, अमुक काम कर। माझे गुणदोष त्यांना माहिती आहे, मी काय करू शकतो काय करू शकत नाही या सगळ्यांना माहिती आहे। मला जे चांगलं करता येईल ते करण्याची आपण संधी द्यावी। आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, सत्कार केला, असंच प्रेम पुढे राहू दे अशी विनंती करतो। आणि